पुढची मोठी बातमी आपण बघूया। अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबात जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित करण्यात आल्याची माहिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 पातळ्यांवरती जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या राज्याचा दौरा करणार आहेत, त्या राज्याचा आढावा घेणार आहेत। तर खासदार पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर बारामतीची आणि पुणे ग्रामीण विभागाची जबाबदारी ही जय पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनानंतर आता पवार कुटुंबियांमध्ये राजकीय क्षेत्रातील जबाबदाऱ्यांचं वाटप निश्चित झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। तर राष्ट्रवादीमध्ये नेमकं जबाबदाऱ्यांचं वाटप कसं झालंय आपण एकदा समजून घेऊया। तर आपण बघतो राष्ट्रवादी जबाबदाऱ्यांचं वाटप झालंय। सुनेत्रा पवार राज्याचा आढावा घेणार आहेत, त्या राज्याचा दौरा करतील आणि आढावा घेणार आहेत। सुनेत्रा पवारांकडे ती जबाबदारी, तर पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी असेल। अतिशय 2 महत्त्वाची ठिकाणं दिल्ली आणि मुंबईची जबाबदारी ही त्यांच्यावरती असेल आणि इकडे जय पवारांकडे बारामती आणि पुणे ग्रामीणची जबाबदारी देण्यात आली। त्यामुळे अशा पद्धतीने जबाबदारीचं वाटप झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय।